नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. श्रमजीवी संघटनेमार्फत सार्वजनिक बांधकाम विभागाचा उपहासात्मक सत्कार. खड्ड्यामध्ये पाणी अडवा पाणी जिरवा मोहिमेचा नारळ फोडून उपअभियंता यांनी केला शुभारंभ. वाडा भिवंडी महामार्ग खड्डेमय झाल्याने अनेकदा आंदोलने, मोर्चा, रस्ता रोको करूनही रस्ता न सुधारल्याने श्रमजीवी संघटनेमार्फत शेकडो कार्यकर्ते नेहरोळी तालुका वाडा येथे जमून सार्वजनिक बांधकाम विभागाचा व स्थानिक लोकप्रतिनिधी यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी अनुपस्थित राहिल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री चव्हाण यांचा उपहासात्मक शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व खड्डेमय रस्त्याचे फोटो भेट म्हणून देण्यात आले. तसेच नेहरोली येथील वाडा भिवंडी महामार्गांवर खड्डे करून पाणी अडवा पाणी जिरवा मोहीम सार्वजनिक बांधकाम विभाग राबवित असल्याने खड्डा करून पाणी अडवा व जिरवा मोहिमेचा शुभारंभ उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पालघर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस विजय जाधव, उपाध्यक्ष लक्ष्मण सवर, पालघर जिल्हा सरचिटणीस किशोर मडवी, तालुका अध्यक्ष जानू मोहनकर, भरत जाधव, तालुका सचिव सूरज दळवी, बाळाराम पाडोसा, आदेश वाघ, राजू जाधव, रेखा पराड, मिलिंद थुळे, सरिता जाधव, कल्पेश जाधव, दिलीप चौधरी व शेकडोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. वाडा प्रतिनिधी सचिन पाटील, इंडिया न्यूज 28 ची रिपोर्टर. हिताचं काम आहे आणि यांचा शाळ, श्रीफळ, हार घेऊन यांचा सत्कार केला पाहिजे. दुर्दैवानी एकही आमदार, का आपलं दुर्दैव आहे की आपल्याला 3 आमदार आहेत, हे आपलं दुर्दैव आहे. आम्हाला 2 खासदार आहेत, एक बाळामामा आहे आणि एक सवरा साहेब आहे. हे आमचं दुर्दैव आहे की आम्हाला एक कुठला वाली नसल्यामुळं ही परिस्थिती आहे. त्या सर्वांना आपण पत्र पाठवून कळवलं होतं की या आम्हाला तुमच्या कुटुंबांच्या बरोबर तुमचा सत्कार करायचा आहे. दुर्दैवाने ते कोण आले नाही, परंतु एक अधिकारी मिठाला जागला, ते आले. त्यांना आपण कळवल्यानंतर, पोलिसांनी कळवल्यानंतर ते आले. तर आपण त्यांचं हे जे काही राष्ट्रहिताचं आणि लोकहिताचं, म्हणजे तुमच्या माझ्या हिताचं, माझा आजार बरा केला, आपल्या भगिनींच्या डिलिव्हरी नॉर्मल झाल्या, तर त्यांचा सत्कार आपल्याला इथे करायचा आहे. आपल्याला कुठल्याही प्रकारचं आंदोलन करायचं नाही. पोलिसांना माझी विनंती आहे की याला आंदोलन बोलूच नका. जेव्हा आंदोलन करायचं असेल त्या दिवशी सांगून आणि आम्ही करू, कारण आम्हाला जेलमध्ये जायची हौस आहे. म्हणून कालच सोनावणे साहेब, मी तुम्हाला शब्द दिला होता की आमचा शब्द आहे की रस्ता अडवणार नाही ना, खरंच अडवणार आणि आंदोलनही करणार नाही. फक्त हे जे काही चांगलं काम, विकासाचं काम चालू आहे, त्या विकासाचं काम करणारे जे लोकप्रतिनिधी आहेत, जे अधिकारी आहेत, त्यांच्याकडे कारण 10 असतील, ती आपल्याला ऐकायची नाही. ते ऐकायच्या करता आम्ही तुम्हाला बोलवलं नाही, तुमचं नाही ऐकायला बोलवलं. तुमचा विकास काय तो आम्हाला रस्त्यावर दिसतो. त्याच्यामुळे यांचा आपल्याला भव्य सत्कार करायचा आहे. आणि लोकप्रतिनिधींची आणखी एखाद तास माझी विनंती आहे तुम्हाला की तुम्ही बसाल ना. मी काही आमदारांना फोन करण्याचा प्रयत्न करतो, त्यांना बोलवून घेतो, त्यांना सांगतो कुटुंबाच्या बरोबर या आणि आमचा हा छोटासा सत्कार तुम्ही स्वीकारा. तर त्या लोकप्रतिनिधी येईपर्यंत आपण शांतपणे इथे बसावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. जाण्याआधी यांच्या हस्ते आपण या सत्कार सोहळ्याचं नारळ घेऊन आणि उद्घाटन करू आणि पीडब्ल्यूडीचा सत्कार करून त्यांना मोकळे करू आणि मग लोकप्रतिनिधींची वाट बघू. चालेल ना? जिंदाबाद.